चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये येण्याचं प्रयोजन उघड आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांच्याबरोबर आपण आता प्रवास करणार आहोत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत निवडणुकीचा फील कसा आहे, काँग्रेससाठी काय वातावरण आहे आणि एकूणच या निवडणुकीतले मुद्दे काय। मी आणि माझा सहकारी रौनक कुकडे सर, आपलं स्वागत आहे, या आमच्या गाडीत। नमस्कार, मी सांगितल्याप्रमाणे विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत आणि विजय वडेट्टीवार म्हणजे विरोधकांचा बुलंद आवाज। ते जेव्हा सभागृहात बोलतात त्यावेळेला सत्ताधारी सुद्धा कान देऊन ऐकतात। दोन वेळेला त्यांना विधानसभेवर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी मिळाली। विजय वडेट्टीवारांकडून आपण हे जाणून घेणार आहोत की ही निवडणूक कशी आहे। विजय भाऊ, निवडणुकीत तर खूपच सावळा गोंधळ दिसतोय। मतदारांची भावना आहे की 6 पक्ष झालेत आणि या पक्षातून कोणाला निवडून द्यायचा हा संभ्रम आहे। एक खरा पक्ष, एक खोटा पक्ष, असं एक मतदारांचं म्हणणं आहे। मतदार राजा फार हुशार आहे, त्याला कळतं महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं, लोकांची घरं कोणी फोडली, लोकांची पक्ष कोणी फोडली। ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून महाराष्ट्राच्या मध्ये कधी रिव्हेंज पॉलिटिक्स कसं आणलं, हे करणारा कोण आहे, हा गुणी माणूस कोण, हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। त्यामुळे आता जे तुम्ही म्हणताय की 6 पक्ष झालेत, पण लढाई मात्र एकच आहे। जरी 6 पक्ष असले तरी लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच आहे आणि बऱ्यापैकी आम्हाला यश आलं आहे की अनेक ठिकाणी आम्ही जे रिबेल आहेत, जे बंडखोर आहेत, त्यांना आम्ही थांबवण्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। आमच्याही काँग्रेसकडे 2-2 कोटी रुपये घेऊन जे बंडखोर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना उभं राहण्याचं आमिष दाखवलं गेलं। काही ठिकाणी ते सक्सेसही झालेत, त्याचा भांडाफोड आम्ही करू कधीतरी। गंभीर आरोप करताय तुम्ही। 2 कोटी रुपये 2-2 कोटी रुपये घेऊन अपक्षांच्याकडे, काँग्रेसच्या तुम्ही उभे राहा ही आमिषं दाखवली गेली। माघार घेऊ नका अशा प्रकारची आमिषं दाखवली गेली। पैसा अमाप आहे, महाराष्ट्र लुटून खाल्लेला आहे। महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लुटारो आणि डाकूंची टोळीच बसल्या महाराष्ट्राची स्थिती। कोण हे प्रयत्न करते? सत्ताधारी ऑब्वियस आहे, पण सत्ताधाऱ्यातला कुठला पक्ष? सत्ताधारी पक्षातील सगळे 2-3 पक्ष करत आहेत। तिघांच्याकडे भरपूर पैसा आहे, कारण 40% कमिशन गेलेलं आहे। 7 लाख कोटीची कामं 30% अबावनी दिली गेली। याचा अर्थ हा पैसा गेला कुठे? तर हे महाराष्ट्राला सगळं कळत आहे, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे जनतेला बरोबर ठाऊक आहे असं मला वाटतं। विजयभाऊ, मुख्यतः जर विदर्भाचा आपण विचार केला तर असं म्हटलं जातं की विदर्भातूनच सत्तेचा मार्ग जो आहे तो जातो आणि इथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे। जवळपास 35,000 जागा आहेत जिथे थेट लढत पाहायला मिळणार आहे। काय तुम्ही या निवडणुकीकडे खास करून विदर्भाचं तुमचं अनालिसिस काय आहे? काँग्रेसला आपलं गड राखता येणार आहे का या निवडणुकीमध्ये? बघा, आम्ही 43 जागा विदर्भात लढतो, आम्ही किमान 35 जागा जिंकू। महाविकास आघाडी 45 जागा विदर्भात जिंकेल, पूर्णतः विश्वासाने सांगतो। अत्यंत एक सुंदर वातावरण महाराष्ट्र विदर्भामध्ये आहे। विदर्भातील जनता लोकसभेमध्ये काँग्रेसला साथ दिली आणि यामध्ये विधानसभेला सुद्धा तो लोकांचा मूड तोच आहे। सोयाबीनच्या शेतकऱ्यांची जी स्थिती दयनीय करून ठेवली तो शेतकरी संतापलेला आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे तो शेतकरी संतापलेला आहे। या राज्यामध्ये 20,000 शेतकरी जर 10 वर्षामध्ये आत्महत्या करत असतील तर महाराष्ट्राची शेतकऱ्यांची स्थिती काय आहे हे चित्र पुढे आहे। म्हणून मला वाटतं विदर्भामध्ये आम्ही किमान 45 जागा जिंकू, महाविकास आघाडी बनवू, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। विदर्भात अनेक मुद्दे आहेत, तुम्ही आता जसा उल्लेख केलात, सोयाबीन आहे, कापूस आहे, हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, शेतकरी संतप्त आहे, मान्य आहे, पण तरी सुद्धा महायुतीला म्हणजे सत्ताधाऱ्यांना विजयाचा विश्वास वाटतोय। लाडकी बहीण योजना आहे किंवा लाडका भाऊ योजना आहे, इतरही अशा अनेक लोकप्रिय योजना आहेत। लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट पडणार नाही। एकीकडे लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिलेत सरकारच्या तिजोरीतून आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या बहिणींना 5,000 10,000 रुपयांनी लुटले। याचं कारण असं आहे की तुम्ही लाडकी बहीण सुरू केली आणि इलेक्ट्रिकचे भाव तुम्ही 35% वाढवले। साधारण एका गरीब माणसाला
ज्याच्या घरामध्ये 2 फॅन आणि 2 बल्ब आहेत किंवा ट्यूबलाईट आहे, त्या बिचाऱ्याला आज तुम्ही 1000 रुपयानं गंडवताय. हे लपून राहिलेलं नाही. भले काही महागाईने उच्चांक गाठलेला आहे, प्रचंड महागाई वाढते आहे आणि या महागाईमध्ये सगळ्या सामान्य कुटुंब, मध्यमवर्गीय, गरीब यांना घर चालवणं कठीण झालेलं आहे. आणि म्हणून लोकांना हे कळत आहे की या कशा प्रकारची लूट चालली आहे. कधी नव्हे तेवढं GST लावली गेली, ते कोणावर लावावी? गरीब पोरांच्या पुस्तकावर, वयावर, खोडरबरवर यावर GST लावली गेली. ज्या माझ्या भगिनींच्या याच्यावर, भगिनींना जर एक साडी घ्यायची असेल तर 18% GST मोजावी लागते. ही GST आणि शेतकऱ्यांच्याकडे लूट चालली आहे. 400 रुपयाला DAPची बॅग मिळत होती, आज 1600 रुपये केली. किती रुपयानं लुटल्या गेलंय हे आमच्या भगिनींना कळत नाही, शेतकऱ्यांना कळत नाही. 260 रुपयाला DAPची बॅग होती, आमचं सरकार होतं. आता 350 रुपये आहे. बरं, 350 रुपये करून 50 किलोची बॅग 40 किलोवर आणली. 40 किलो वजन, 10 किलो DAP त्या आपल्या युरिया त्या बॅगमधून कमी केलं गेलं ना. हे सगळं जे आहे, पण हे मुद्दे पोचत नाही असं वाटतंय, कारण लोकांमध्ये ही चर्चा नाहीये. नाही, ही चर्चा होईल ना. काय झालं, मीडिया या राज्यामध्ये 10 वर्षात 2,53,000 महिला जर गायब असतील, त्याची चर्चा होत नसेल आणि चर्चा वेगळीच होत असेल, तर लोकांपर्यंत चर्चा पोहोचवण्याचं साधन कोणतं आहे? हे आपलं आहे. शेवट मीडिया आहे आणि प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या गोष्टी. आणि लपून नाही, हे काय मी माझ्या तोंडची शब्द बोलत नाही, हे सरकारी आकडाच सांगतो आम्ही घेतलेल्या माहितीतून. हे आमच्या बहिणीला कळतं. त्यामुळे एकीकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे बहिणीच्या खिशामधून कसे, हे फार हुशार लोक आहेत. फडणवीस आणि शिंदे फार हुशार निघालेत असं मी म्हणेल. एक रस्त्यावर एखादा कलदार टाकतात, कलदार म्हणजे आमच्याकडे नाण्याला कलदार म्हणतात विदर्भात. एक कलदार रस्त्यावर टाकायचा आणि तो वाकला कलदार उचलायला की अलगद खिशातून 500ची नोट काढायची. एवढी हुशार माणसं या महाराष्ट्राच्या गादीवर बसलेली आहे. हा पण एक आरोप झाला या सरकारवर की हे कंत्राटदारांचं सरकार आहे. काय आरोप आहे नेमका तो विरोधात? नाही, कंत्राट केवळ कंत्राट काढणं, तिजोरीची हे नाही बघणं. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये 1,92,000 कोटीचे टेंडर काढले. साधारणतः मुंबई आपण काय करतो की आपल्याकडे असलेली तरतूद त्याच्या 1.5 टेंडर काढतो. म्हणजे 1,000 रुपये जर बजेटमध्ये असतील, तरतूद असेल, तर आपण 1,500 कोटीचे टेंडर, 1,500 कोटीचं काढलं पाहिजे. 1 कोटीची तरतूद असेल तर 1.5 कोटीचं टेंडर काढलं पाहिजे. यानी 1 कोटीची तरतूद केली आणि 4 कोटीचं टेंडर काढलं. हे टेंडरबाज आहेत, कमिशनखोर टेंडरबाज अशी या सरकारची नावं आता पडायला लागली आहेत. भाऊ, मला चंद्रपूरचा विषय, कारण तुम्ही इथले नेते आहात. लोकसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त असं यश तुम्हाला मिळालं. विधानसभा निवडणुकीमध्ये काय रणनीती असणार आहे? कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की बंडखोरी, महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही ठिकाणी बंडखोरी जी आहे ती पाहायला मिळते. बंडखोरी खरं आहे म्हणजे झालीच, कारण आमच्याकडे बंडखोरी अधिक आहे. याचं कारण आहे की जिथे झाड फळाचं आहे तिकडे जास्त दगड पडतात. सध्या आमचं झाड बहरलेलं आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला वाटतं की एखादं फळ आपल्याला मिळालं तर बरं. त्याचा फायदा घेण्यासाठी काही लोक तयार झाले. मला यातली बरीच मंडळी अशी दिसतात की ती लोकसभेनंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केले, त्यातील अनेक जण, आणि पक्षात प्रवेश करून ते उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. चंद्रपुरामध्ये तेच आहे, तुम्हाला सांगतो. गडचिरोलीमध्ये तेच आहे. आमच्या बल्लारशामध्ये सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर 4 महिन्यापूर्वी आलेली माणसं काँग्रेसमध्ये, त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. आम्ही उमेदवारी दिली नाही. निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे कोण काँग्रेसवाला त्यांच्याबरोबर जाणार? हे सगळे उपरे आहेत, जे हे उपरे आहेत. आणि या उपऱ्यांना आमची लोक कधी काँग्रेसची विचाराचा माणूस मतदान करणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. ती बंडखोरी त्यांची असेलही. लोकसभा निवडणुकीमध्ये सुधीर भाऊ चंद्रपूर लोकसभा हारले, पण आता बल्लारपूरमध्ये असं म्हटलं जातं की त्यांचा गड आहे. यावेळेस तुम्ही काय परिस्थिती बघताय? असं आहे, बल्लारशा हा गड काँग्रेसचा राहिलेला आहे. आमच्याकडे कधी आम्ही त्यामध्ये आमच्या लिडरशिपने गेली अनेक वर्ष खरं काही त्या जागेकडे गांभीर्यानं बघितलं नाही. खरं तर 35 वर्ष ती भाजपा होती. आमच्या अंतर्गत लाताळ्यांचा बळी
त्या ठिकाणी आमच्या लोकांचा जात होता. गडमवारांचा कारभार होता, त्यावेळेस नरेश पुगलिया त्यांचे विरोधक होते. आमच्या पक्षामध्ये अंतर्गत वाद होते. पुगलिया आणि शांताराम पोटदुखे गट असे त्यावेळेस ते कार्यरत होते. त्यामुळे आता ती स्थिती नाही. आम्ही आता एक होऊन लढतो आहोत. भलेही आम्हाला झालं असेल, आमचा हायकमांडचा आदेश आहे आणि तिथे कुठेही आता आमच्यामध्ये तसोभरही काही हे नाही. ज्यांनी त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडायची. मला आता वाटतं की बल्लारशाह हा मतदारसंघ आम्ही जिंकणार. हवा बदलली आहे, पूर्णतः हवा बदललेली आहे, वातावरण बदललेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद आमच्या उमेदवाराला मिळतोय. एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही तिकडे देतो आहोत. त्या भागात आपल्या बल्लारशाहमध्ये आम्ही दिलेला आहे आणि ताकदीनं लढणारा नेता म्हणून दिलेला आहे. तुम्ही बघाल हे रिझल्ट बल्लारशाहचे तुम्ही अनपेक्षित आणि धक्का देणारे निकाल असतील हा विश्वास मी तुम्हाला देतो, नव्हे गॅरंटी देतो. यावेळेस आम्ही बल्लारशाह जिंकतोय. दोन मी मुद्दे त्याच्यावरनं विचारणार आहे. एक म्हणजे सामाजिक दुभंग, म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा किंवा कुणबी हा जो सामाजिक दुभंग आहे त्याचा फायदा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सगळेच पक्ष घेत आहेत. काँग्रेसने पण विदर्भात जवळपास मला वाटतं रौनक 40 उमेदवार उभे केलेत. बरोबर. कुणबी उमेदवारांना उभं करून एक वेगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग काँग्रेस करू पाहते. मला वाटत नाही. आम्ही कधी जातीचा विचार केला नाही, मेरिटचा विचार केला आणि जिथे मेरिट आहे तिथे दिलं गेलं पाहिजे. त्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. हा आमच्या राहुलजींचा पण आणि आमच्या हायकमांडचा पण निर्णय राहिलेला आहे. सोशल इंजिनिअरिंगमध्ये तर ते पुढे आहेतच, त्यामध्ये काही विषय नाही. जिथे जिथे करता येईल सोशल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी 100% आम्ही प्रयत्न केलेला आहे. तिथे करून लपून राहिलेला नाही. मुळात प्रश्न असा येतो की जाते ओबीसी कुणबी वगैरे, आमच्याकडे तसला कुठलाही वाद नाही. तो वाद RSSने पेटवण्याचा प्रयत्न केला, लावण्याची काळी लावण्याचा पाप केला. तिकडे एक आता मी त्याला भाटच म्हणेल. मी थोडा माझा स्वभाव वेगळा आहे आणि मी अनेकदा बघितलं एक फडणवीसांचा भाट इकडे फिरतोय. त्याचं नाव आहे परिणय फुके. तो म्हणतो की कुणबी उमेदवाराला मत द्या, कुणबी माणसाला मत द्या आणि तिकडे फडणवीसांच्या मतदारसंघात त्याचं घर आहे, तिकडे जातो आणि फडणवीसांना मत मागतो. म्हणजे आता लोकांना कळतं की इथे जर हा माणूस अशी भाषा करतो, इकडे येऊन विरोधी पक्षनेत्याच्या विरोधात येऊन जातीय ते हे वाटवतो आणि तिकडे जाऊन मात्र आमचा प्रफुल्ल गुडदे कुणबी असताना तिकडे मात्र फडणवीसाचा प्रचार करतो. हे दुतोंडी भूमिका जी आहे हे लोकांना कळतं. तुम्ही फडणवीसांचं नाव काढलंय त्यामुळे मला असा प्रश्न विचारायचा आहे की एक प्रमुख चेहरा भाजपचा देवेंद्र फडणवीस असणार आहे. यावेळेस असं म्हटलं जात आहे की तिथे खूप टफ फाईट होईल. तुमचं काय विश्लेषण आहे? तुम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टफ तिथे देऊ शकाल? टफ नाही, आम्ही ती निवडणूक जिंकत आहोत. मोठं स्टेटमेंट करताय तुम्ही. हो. मागच्या वेळेस किती मार्जिन कमी झाली, अर्ध्यावर आले होते देवेंद्रजी. त्यांचा संपर्क राहिला नाही आता मतदारसंघाशी, नाड तुटल्यासच झालेला. त्यांनी प्रयत्न केला निवडणुकीच्या तोंडावर 2-3 महिने, पण मला वाटतं की त्यात किती यश येईल. आमचा माणूस लढतोय, मी जिंकेल. माझ्या पक्षाचा उमेदवार म्हणून मी विश्वासानं सांगतोय, पण फाईट मात्र प्रचंड एक ताकदीची फाईट होईल. हे एकूण चित्र आहे जे आम्हाला इनपुट्स मिळत आहेत. त्यातून आम्हाला हे दिसत आहे की शेवटच्या टप्प्यात मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांना बाहेर पडणं मुश्किल होईल, अशा प्रकारचं चित्र. फडणवीस स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात फिरतायत, पण गडकरींसारखा एक चाणक्य नेता तिथे तळ ठोकून आहे की? आणि खास करून जे ग्राउंड रियालिटी पकड आहे असं आहे. चांगलं आहे, त्यांचे सुमधुर संबंध आहेत. सुमधुर शब्दावर तुमचा भर दिसतोय. हे नागपूर काय विदर्भ महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या संबंधापोटी ते तिथे काम, तिथे त्यांचं लक्ष राहीलच आणि विशेष करून त्यांचं लक्ष तिथे बारकाईनं असणार आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करायची गोष्ट नाही. अजून एक काँग्रेसचा प्रमुख मुद्दा आहे, तो म्हणजे संविधान विरुद्ध मनुस्मृती. उद्या त्या अनुषंगानं काही मला वाटतं संविधानाची पूजा केली जाणार आहे. काय तो मुद्दा आणि कशा पद्धतीने काँग्रेस तो मांडणार आहे? नक्कीच तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. बघा, या देशासाठी होता आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात दंगली पेटवल्या गेल्या, मशिदीमध्ये घुसून हे केलं गेलं, मंदिर मस्जिदचा वाद निर्माण केला गेला. मी हे केलेलं नाही. माणसांची मनं कलुषित नव्हती. माणूस एकमेकाच्या विरुद्ध, कुठलाही रिलीजन्स एकमेकाच्या विरुद्ध उभा नव्हता. ते जाणून बुजून करण्याचं काम केलंय मतांची पोळी शकण्यासाठी. हे लपून राहिलेलं नाही.
अमरावतीमध्ये झालेली घटना असेल, सांगलीमध्ये झालेली घटना असेल, या सगळ्या घटना किंवा पन्हाळगडच्या पायथ्याशी झालेली घटना असेल, हे सगळे जे काही झाले हे लपून राहिले नाही. जाती द्वेष निर्माण करण्याचं काम झालं. यांना काय पाहिजे आहे की आमची भूमिका आम्ही मांडत असताना 2 गोष्टीचा उल्लेख आम्ही नेहमी करत असतो की तुम्हाला हा देश चालवायचा असेल किंवा राज्य चालवायचं असेल तर तो संविधानावर चालला पाहिजे, तो मनुस्मृतीवर चालता कामा नये. काही धडे मनुस्मृतीच्या घालण्याचा मधामध्ये प्रयत्न झालेला, ते हाणून पाडलं आपण, अनेकांनी हाणून पाडलंय. म्हणजे हळूहळू शिरकाव करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. उद्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे सगळं घुसण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याचा विरोध होताना दिसला की ट्रायल घ्यायची आणि मागे पळायचं. उद्या जर त्यांना बहुमत मिळालं तर उद्या ते स्पष्ट झालेलं आहे की ते पुन्हा मनुस्मृती या देशात आणून या देशामध्ये बहुजनांना, शूद्रांना गुलाम बनवणारी मानसिकता ज्या लोकांची आहे ती पुन्हा वर डोकं काढेल आणि एका माणसाच्या मुठीमध्ये सर्व सत्ता राहावी, मर्यादित माणसाच्या सत्ता राहावी. RSS हेडगेवारांचं स्पष्ट मत आहे की सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हाती राहावी. ज्या समाजाचा जो व्यक्ती आहे त्या समाजानेच तोच काम केलं पाहिजे. म्हणून मला मी मुदाम तुम्ही काढलात त्यावर तर वेगळा विषय होऊ शकेल. नाही विजयभाऊ, यात विषय असा आहे, म्हणजे माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर हा विषय असा आहे की तो जो नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये तुम्ही केला होता की संविधान बदलेल आणि आता परत एकदा ह्या मनुस्मृती, म्हणजे तुम्ही एक नवीन काहीतरी नॅरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे का? हे राजकारण दिसतंय का? नाही, राजकारणाचा विषय नाही. बघा, आम्ही महाराष्ट्रात देशामध्ये 400चा नारा लावताना ज्या ज्या लोकांनी जी भूमिका मांडली, आम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्ही नाही म्हटलं. या सत्ताधारी पक्षांच्या 2 माजी मंत्र्यांनी, 4 खासदारांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली. हमें वोट दो क्योंकि 400 पार करना है और हमें देश का संविधान बदलना है. पण मोदी म्हणाले, कधी मोदी म्हणाले, आजूबाजूचे कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर आपण असं अंदाज बांधणं ही योग्य आहे. फडणवीस बोलले नाही कधी महाराष्ट्रात. हे मोहरेच बदलतात, त्याचे रिॲक्शन बघतात. हे मोहरेच बोलत असतात. मेन्स वाला माणूस बाहेरच असतो, तो कधी मेन स्ट्रीमचा माणूस पुढे येत नाही. त्याला ते माहित होतं त्याचे रिॲक्शन काय येते, त्यानंतर आपलं पुढचं पाऊल टाकतात. रिॲक्शन जर पॉझिटिव्ह आली असती तर त्यांनी ते पुढे पाऊल टाकलं असतं. तो प्रयोग करतात. या लोकांना सोडून दिलाय, तू असं बोल, हे शिकवण आहे, ते काय विसरताय. आणि राजकारण करायचा इथे विषय नाही. ह्या विषय हे मुद्दे आहेच की, हे मुद्दे काही संपलेले नाही. हे मुद्दे आज मला सांगा तुम्ही, एक स्पष्टपणे राज्याच्या निवडणुका ज्यावेळेस पार्टी फोडली, बेईमानी करून फंदफिदुरीनं ते जे काही केलं गेलं ते कशासाठी केलं गेलं? सत्तेसाठीच केलं ना, खुर्चीसाठी केलं ना. काय यांना काही साधू संत म्हणून त्या खुर्चीवर बसायचं होतं? महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून आज जी नोंद झाली ती कोणाची झाली? कारण अशा प्रकारे असंविधानिक यासाठी म्हणतो की एखादा पक्ष फोडणं, सत्तेसाठी माणसं बदलणं हा वेगळा. पक्षच फोडला, चिन्ह पळवली, पक्ष दुसऱ्याला देऊन टाकला, कितीही दादागिरी, कितीही मस्ती, सत्तेची माज, हे लोक बघत नाहीत काय? मी तुमच्या पुढे स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतोय तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ही चर्चा आपण करत असताना महाराष्ट्रातील तमाम लोक ही सगळी चर्चा ऐकणार आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आता ही जी लढत आहे, आम्हाला विचारतात तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विचारणारच होतो प्रश्न आम्ही. तर भाजपा का सांगत नाही की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदे आहे, फडणवीस आहे? का लपवत आहे? नाही, ते आता असं म्हणतायत की शिंदेच्या नेतृत्वातच निवडणूक होणार, निकालानंतर आम्ही ठरवू. बस आता तुमचा नेता कोणाच्या नेतृत्वात तुम्ही निवडणूक आमची लढवताय? भूमिका तीच आहे. शरद पवार साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत, पण ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाही ना. नाही तर ते निवडणूक पण लढवत नाहीये. मला हे कळत नाही, नेतृत्व पाहिजे की मुख्यमंत्री? ते काय म्हणतायत? आणि शरद पवारांचा रिमोट कंट्रोल असेल, म्हणजे जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्यावर. नाही, रिमोट कंट्रोल महाविकास आघाडीचा असेल, पण मला सांगा की त्यांनी लपवायचं आणि आम्हाला विचारायचं की तुमचा मुख्यमंत्री कोण? आम्ही ठरवू ना आमचा मुख्यमंत्री कोण. तुमचा मुद्दा लक्षात आला की मुख्यमंत्री हा निवडणुकीनंतरच, बहुमत मिळाल्यानंतरच निश्चित होईल. एक विषय, जरांगे फॅक्टर, त्यांनी आता माघार घेतलेली आहे निवडणुकीतून. कसं पाहता या त्यांच्या चालीकडे? जरांगे पाटलांचा निर्णय अगदी चांगला निर्णय असं मी म्हणतो. त्या निर्णयाचं मी स्वागत यासाठी करतो की समाजाचे प्रश्न घेऊन जरांगे पाटील लढतात. त्याला राजकीय स्वरूप दिलं तर ती धार कमी होते. ज्या वेळेस समाजाची सामाजिक संघटना राजकारण येतात त्यावेळेस समाजाच्या मूलभूत विषयाकडे दुर्लक्ष होतो आणि राजकारण हा विषय बनतो. त्यामध्ये
राजकारणाच्याकडे वळला माणूस की त्याला अनेक प्रकारची लोभ प्रलोभनं सगळ्या गोष्टीमध्ये तो गुरफटला जातो. जरांगे पाटलांनी मात्र समाजासाठी एक समर्पितपणाची भावना घेतली हा समाजावर असं मला वाटतं आणि त्यामुळे ती माघार घेतली ती योग्य आहे आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो. साहेब तुम्हाला असं वाटतं का की यावेळेस जर सरकार महाविकास आघाडीचं आलं तुम्हाला तर विश्वास येईलच पण ओबीसी हा मुख्यमंत्री होऊ शकतो? मला वैयक्तिक विचाराल तर ओबीसी मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटतं. वैयक्तिक माझं मत आहे. त्याला कुठेही ट्विस्ट करायची गरज नाही, त्याला वेगळं वर्णनी घ्यायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य ओबीसी आहे परंतु आज आम्ही स्वतंत्र आमचा पक्ष नाही, आम्ही एका आमच्या पक्षाच्या भरोशावर सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काही पर्याय म्हणजे काही त्याला मर्यादा असतात आणि त्यामुळे तीनही पक्ष मिळून योग्य चेहरा महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीला पुढे नेणारा तुम्ही पाहिलंय की आज की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि मुख्यमंत्री आम्ही निवडणुकीनंतरच करू यामध्ये कुठेही. ओके, विजय वडेट्टीवारजी तुम्ही तुमचे विचार मांडलेत आणि एकूणच भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आता सत्ताधारी विरोधी बाकावरनं सत्ताधारी बाकावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना त्यात यश मिळते का ते पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी घोडा मैदान लांब नाही आहे, जवळ आहे. 23 तारखेला सगळे मुद्दे स्पष्ट होतील. धन्यवाद.